माधवं श्री चैतन्येश्वरं जयतां सुरतो पंगो मम मंदिर मतिर्गति मत्सर्वस्व पदां भोजो राधा मदन मोह। हरे कृष्ण। सभी भक्तों से निवेदन है कृपया करके अपने मोबाइल फोन स्विच ऑफ करें या साइलेंट मोड पे रखें। जिनको नहीं आता है वो कृपया करके अपने बाजू वाले से करवा लें, और जिनके बच्चे होंगे उनके भी आप संभाल लें ताकि प्रवचन में बाधा ना हो। हरे कृष्ण। माताजी ते करताल काढून घ्या बाळाचा। हरे कृष्णा। आलेल्या सर्व भाई भक्तांचं भगवरवाशांचं आम्ही आंतरराष्ट्रीय कृष्ण गुरु संघ इस्कॉनच्या वतीनं आपलं हार्दिक स्वागत करीत आहोत। सर्वप्रथमच भगवरमध्ये हरे कृष्ण महामहोत्सव हा होत आहे। ह्या संस्थेचे फाउंडर आचार्य डिवाइन ग्रेस AC भक्तिवेदांत स्वामी प्रभुपादाने 1972 मध्ये 1972 साली जेव्हा अमेरिकेतून भारतात आले आणि भारतामध्ये आल्यानंतर मुंबईमध्ये त्यांनी हरे कृष्ण पंडाल नाही का हरे कृष्ण महामहोत्सव साजरा केला। याचं कारण असं होतं, प्रभुपाद जेव्हा अमेरिकेत गेले, भारतात 40 वर्ष प्रभुपादाने भगवद्गीता आणि भागवताचा प्रचार प्रसार केला, पण भारतीय लोकांनी गांभीर्याने नाही घेतलं। अर्धे हळकुंडे भारतामध्ये आम्हाला सगळं माहिती आहे पण कोणीच फॉलो करत नाही। आम्ही गीतेला मानतो पण गीताच्या तत्वाला मानत नाही। आम्ही भगवान कृष्णाला मानतो पण भगवान कृष्णाला सांगितलेलं मानत नाही। म्हणून प्रभुपादाला जी कनवळा होती, दया होती, प्रभुपाद वयाच्या 70 वर्षी अमेरिकेत जेव्हा गेले त्यांना एकच उद्देश होता की जे बद्धजीव भौतिक संसारामध्ये इंद्रिय तृप्तीमध्ये केवळ सुख थोडं भेटतंय आणि दुःख जास्त भेटतंय, यांना वास्तविक सुखाची आनंदी किंवा समाधान प्राप्त करायचं असेल तर भगवत भक्तीशिवाय काही पर्याय नाही। जेव्हा प्रभुपाद लंडनमध्ये गेले आणि एका ब्रिटिशरनं त्यांना प्रश्न विचारले, स्वामीजी तुम्ही इथं कशाला आलात लंडनमध्ये? तो प्रभुपाद म्हणतात की ब्रिटिश लोकांनी 200 वर्षे भारतावर राज्य केले, इथल्या भारतातल्या सगळ्या गोष्टी लुबाडून नेल्या, पण एक गोष्ट नेली नाही, ती देण्यासाठी आलेलो आहे। आणि ती कोणती गोष्ट आहे? भगवद्गीता देण्यासाठी आलोय की जे तुम्ही भौतिक संसाराच्या सगळ्या गोष्टी घेऊन गेल्या, पण मी भगवद्गीता देण्यासाठी तुमच्याकडे आलेलो आहे, त्यासाठी इथं लंडनमध्ये आलेलो आहे। म्हणून हा हरे कृष्ण महोत्सव आपण वर्षानुवर्ष अध्यात्म करतोय। आपल्या गावात वर्षानुवर्षे कार्यक्रम होतात, महिन्याला लागण तेवढे आपण कार्यक्रम अटेंड करतो। सप्ते, कीर्तन, प्रवचन, भरपूर कार्यक्रम होतात, पण लोक माहिती घेतात पण जीवनात परिवर्तन कोणाचेच होत नाही। म्हणून अध्यात्माचं पहिलं लक्षण आहे जीवनात परिवर्तन आणणे। 2 प्रकारे, आपल्या स्वभावामध्ये आणि आपल्या व्यवहारामध्ये, हे भक्तीचं पहिलं लक्षण आहे। तुम्हाला वाटत असेल भक्ती म्हणजे भगवे कपडे घातणं, गळ्यात माळा मोठमोठ्या घालणं, किंवा आम्ही दान धर्म करतो, पुण्य करतो, हे बाह्य अवस्था आहे, लोकांच्या नजरेत येतात तुम्ही। पण भगवंताच्या नजरेत येण्यासाठी आणि आपल्या जीवनात परिवर्तन आणण्यासाठी आपल्या स्वभावाला आणि आपल्या व्यवहारामध्ये बदल झाला पाहिजे, तरच त्याला अध्यात्म म्हणतात। नाही तर वर्षान लोक भक्ती खूप करतात पण त्यांच्या स्वभावामध्ये आणि व्यवहारामध्ये अजिबात फरक पडत नाही। नुसतं वरचीवर माणसाचे वय वाढतं पण वैराग्य वाढत नाही, आणि अध्यात्माच्या नावाखाली थोतांड चालू आहे। म्हणून त्यासाठी हा हरे कृष्ण महामहोत्सव इथे ठेवण्यात आलेला आहे। भगुरवाशांना एकच विनंती आहे की ह्या प्रवचनातून, ह्या कार्यक्रमातून येणाऱ्या 3 दिवसामध्ये, ह्या 3 दिवसामध्ये तुम्हाला मनोरंजन ऐकाय भेटणार नाही, जोक ऐकाय भेटणार नाही, टिंगल टवळके ऐकाय भेटणार नाही, केवळ तुम्हाला भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत हेच ऐकायला भेटल। कारण वास्तविक जर पाहायला गेलं भौतिक संसारामध्ये आपण किती प्रयत्न करा सुखी समाधानी होण्याचा, आणि ऑलमोस्ट तुम्ही सगळे 40-50 क्रॉस झालेले आहेत, तुमच्या जीवनात सगळे प्रयत्न करून झाले, तुम्ही किती आनंदी आहेत, किती सुखी आहेत, तुम्ही स्वतःला विचारू शकता। म्हणून सुख प्राप्त करायचं असेल, आनंद प्राप्त करायचा असेल तर वास्तविक आपण भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत याचं पालन केलं पाहिजे। हे कोण म्हणतंय? संत तुकाराम, संत शिरोमणी जगद्गुरु तुकाराम महाराज म्हणतात, गीता भागवत करती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे। 3 गोष्टी सांगितलेल्या अभंगामधून महाराजांनी। गीता,
श्रीमद भागवत आणि अखंड चिंतन हरिना विठोबाचे. वेद अनंत बोलिला अर्थ इतकाच साधिला. विठोबाची शरण जावे निज निष्ठा नाम घ्यावं. भगवान हरीचं पांडुरंगाचं नाव घ्यावा तेव्हा तुम्ही आनंदी होता. कारण तुकाराम महाराज म्हणतात स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवी बर. आपण अभंग पाठ करतो पण त्याचा अनुभव नाहीये. आपण सगळे हरिपाठ भजन कीर्तन झाले किंवा आम्ही प्रवचन झाले की लगेच चहा पितून तंबाखूमध्ये सुख शोधतो. सुख तुकाराम महाराजांनी ते अनुभव घेतलेला आहे. कुठं सुख घेतलेलं आहे? स्वर्ग सुखाचे आगर. आगर म्हणजे मोठा भंडार, साधन आहे स्वर्ग. कारण तुकाराम महाराज एक अभंगामध्ये म्हणतात सुख जवा पाडे दुःख प्रभाता एवढे. प्रभातासारखं दुःख आहे आणि या संसारमध्ये सुख किती आहे? जवा एवढं. इंद्रियतृप्तीमध्ये, इंद्रियतृप्ती म्हणजे कसे चिंगम सारखी. पहिल्यांदा तोंडात टाका भारी वाटतंय, नंतर चिघळून चिघळून नंतर बबल फोडायला कामाला येते. आम्ही जेव्हा शाळेत होतो तर आमचे मित्र होते विचित्र, खायचे आणि टेबल खाली लावून द्यायचे, नाही तर पुढच्या डोक्यात लावून द्यायचे. हे आपलं सुख आहे. पण ते आनंद, ते सुख तुकाराम महाराज म्हणतात स्वर्ग सुखाचे आगर बाप रखमा देवी बर. भगवान विठ्ठल, भगवान राधा कृष्ण, सीताराम, लक्ष्मीनारायण यांच्या चरणाशी ते सुख आहे. आणि ते सुख प्राप्त करण्यासाठी आपण हा आयोजन केलेला आहे. याच्यामध्ये तुम्ही आपल्या जीवनामध्ये या सुखाचा अनुभव करा, आनंदाची प्राप्ती करा. जे सुख आमचे गुरु महाराज नेहमी म्हणतात या जगामध्ये अशी कोणती गोष्ट आहे ती विकत घेऊ शकत नाही. विचार करा, जगातल्या सगळ्या गोष्टी विकत घेऊ शकतात पण एक गोष्ट विकत घेऊ शकत नाही, ते म्हणजे सुख. दुःख विकता येत नाही आणि सुख विकत घेता येत नाही. तरी आपण दुःखाची जाहिरात करत राहतो, घराने करत राहतो, गावचे धुणं धुत राहतो. का? ते दुःखाची जाहिरात किती करा नाही भेटणार. सुख पाहिजे असेल तुकाराम महाराज म्हणतात ह्या गोष्टीमध्ये. मी थोडं स्पष्ट बोलणार आहे कारण मी वारकरी संप्रदायातून आलेलो आहे, काळजी करू नका. खूप अभ्यास केला तेव्हा इथं बसलोय. म्हणून मायबापांनो हे सांगायचा मुद्दा काय की आपण आपल्या जीवनामध्ये भगवद्गीता, भागवत, रामायण, महाभारत याचा अभ्यास केला पाहिजे, याचं पालन केलं पाहिजे. का बरं करायचं? दुर्लभ मानुष देह देईनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ मन्ये वैकुंठ प्रिय दर्शनम. दुर्लभ मानुष्य देह देहीनाम क्षणभंगुर. जे मनुष्य देह आहे हा दुर्लभ आहे. कसा आहे? 84 यवनीनंतर आपल्याला भेटत. तुकाराम महाराज म्हणतात एक एक यवनी कोटी कोटी फेरा. एक एक यवनी कोटी. कुत्र्यामध्ये कितीतरी प्रकार आहे, गावठी कुत्र, डॉबरमान कुत्र, किंवा आणखीन वेगवेगळे कुत्र. मुंग्यामध्ये कितीतरी प्रकार आहेत, माशामध्ये कितीतरी प्रकार आहेत. एक एक यवनीमध्ये गेलो तर कोटी कोटी फेरा आहे. मी पद्मपुराण वाचत होतो आणि त्या पद्मपुराणामध्ये म्हटलेलं आहे एखाद्या मनुष्याला जन्म घ्यायचा असेल तर किती वर्ष लागतं माहिती आहे का? कमी कमी 10 लाख वर्षानंतर त्याचा टर्न येतो मनुष्य जीवनातला. पण आपण ऐकतो आणि केवळ त्यांना लोक म्हणतात अरे काही थोटांडा आहे, बाबा लोकांना कामं देणं नाही, असंच काहीतरी गोळ्या मारतात, हे डोक्याचं पाणी झालंय, आम्हाला तर लय टिंगल टवळकी करतात. म्हणून एक पाठ आहे, कोणी निंदा कोणी म्हणता हाच आपला धंदा, दोन्ही भेटते. तुकाराम पद्मपुराण काय म्हणतात 10 लाख वर्षानंतर तुमचा नंबर येतोय. आणि या 10 लाख वर्षानंतर मनुष्य काय करतोय? केवळ पशुवत सारखं जगतंय. कसं? हितोपनिषदमध्ये महाभारतामध्ये म्हटलेलं आहे आहार निद्रा भय मैथुन आमच्या सामानेतात पशुभी नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मे नहि ना पशुभी समानाम. आहार निद्रा भय मैथुन आमच्या सामानेतात पशुभी नराणाम. आहार पशु पण खातात, आपण पण खातो. निद्रा ते पण झोपतात, आपण पण झोपतो. मैथुन ते पण सेक्स करतात, आपण पण सेक्स करतो. आणि डिफेन्स रक्षा, त्यांना भूकंप आला की पहिला कळतो ना आपल्याला बिल्डिंग पडल्यानंतर कळते. पण त्याला प्राप्त करण्यासाठी कष्ट करायची गरज नाही. आपल्याला त्या गोष्टी प्राप्त करण्यासाठी काबड कष्ट करावं लागते. सकाळपासून संध्याकाळपर्यंत शेतामध्ये बारे धरणे, निंदणी करणे, जॉब करणे, व्यवसाय करणे,
जेव्हा तुम्ही हे सगळं करता तर आहार निद्रा भयमयतून तुम्हाला भेटतंय. पण कुत्र्यानं मांजराने प्राण्यानं बघितलंय का ड्युटी करताना? फुकटमध्ये भेटतंय, सहज भेटतंय, टेन्शन घेत नाही. मनुष्य टेन्शन घेतो, रस्त्याच्या बाजूला तो सुखी झोपलेला असतो, पण आपण बेडवर पलंगावर एसी लावून सुद्धा झोप लागत नाही. याचं कारण काय? आपण वास्तविक आनंदी नाही, सुखी नाहीत. म्हणून ह्या जर गोष्टी पशुवसारखं करीत असेल तर हितोपनिषद काय म्हणताय? नराणा ते केवळ 4 पायाचा पशु आहे आणि आपण 2 पायाचे. कसे? आपल्यापेक्षाही ते चांगलं करतात. आहार हत्ती दिवसाला 6-6 क्विंटल खातो, आपण किती खाऊ शकेल? थोडंफार. तुम्ही सगळे पुढे या, थोडे थोडे. गर्दी खूप झाली. या माताजी प्रभू, परत या माताजी प्रभू, या थोडं पुढे पुढे या, सगळेजण या. आवाज येतो का मागं साईडला? शेवटपर्यंत ओके. तर आपल्यापेक्षाही पशु चांगलं करतात. कसे करतात? आहार हत्ती दिवसाला किती खातो? 6-6 क्विंटल, 10-10 क्विंटल खातो. आपण खाऊ शकतो का? निद्रा जर पाहिलं गेले अस्वल 6-6 महिने झोपतंय. आपण किती तास झोपू शकतो? 8 तास, 12 तास. आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी सांगत होते, ते एअरफोर्समध्ये होते. त्यांचा कलिग होता, तो 18 घंटे झोपायचा, खायचा पुन्हा झोपायचा. त्यानं रेकॉर्ड तोडलं होतं झोपण्याचं. आपण किती तास झोपू शकतो? 8-10 घंटे. जास्त नंतर आळस येतो. काही असतात नमुने वेगळे झोपणारे. निद्रा, भय. आहार, निद्रा, भय आपल्याला भीतीनंतर कळते, पशूंना आधी कळते. आणि मैथून सेक्स लाईफ पशु आपल्यापेक्षा जास्त करतात. कबूतर 28 वेळा करतंय, माकड 15 वेळा करतंय, उंदीर दिवसातून 10 वेळा करतंय. मनुष्य किती वेळा करू शकेल? आणि डिफेन्स सहज आपल्यापेक्षाही चांगलं करतात. पण हितोपनिषदची पुढील लाईन खूप महत्वाची आहे. आहार निद्रा भयमैथून आमच्या सामान येतात पशुभी नराणाम धर्मो हि तेषाम अधिको विशेषो. धर्मो हि तेषाम अधिको विशेषो धर्मेण हीना पशुभी समानाम. जर मनुष्याने जर धर्म नाही समजला तर केवळ तो पशु समान आहे. आणि धर्म म्हणजे काय? हिंदू, मुस्लिम, शीख, ईसाई, कोळी, माळी, मराठा, ब्राह्मण नाही आहे. धर्म म्हणजे जिवेरे स्वरूप होय कृष्ण रे नित्यदास, भगवंताचा दास बनणे. इंग्लिशमध्ये कुत्र्याला डॉग म्हणतात, डॉग. आणि डॉगला जर उलटं केलं तर गॉड होतंय. आजकाल सगळे लोक डॉगची सेवा करतात, पण गॉडची सेवा करायला कोणीच नाहीये. कुत्रे प्रत्येक जण पाळतंय आणि हायली एज्युकेटेड लोक ते जास्त पाळतात. ते स्वतःला सो कॉल्ड एज्युकेटेड आणि स्मार्ट समजतात. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे की भगवंताची सेवा सोडून आपण ह्या जगामध्ये दुःखी येतात, निराश आहेत. आपल्याकडे सगळ्या वस्तू येतात, ए टू झेड गोष्ट आहे, पण आपल्या जीवनामध्ये ती परिपूर्णता आणि ती आनंद नाही. परफेक्शन शोधतोय व्यक्तीमध्ये, वस्तूंमध्ये, जॉबमध्ये, पण परफेक्ट कोणीच नाही या जगामध्ये. परफेक्ट कोणी जर असेल तर चपलाचा जोड आहे, 8 नंबर, 9 नंबर, 10 नंबर. प्रत्येकामध्ये कमी जास्त काही ना काही आहे. नवरा बायकोमध्ये, ऑफिसमध्ये, मुलांमध्ये, शेजाऱ्या पाजाऱ्यामध्ये. पण आपली वृत्ती दुसऱ्यामध्ये दोष पाहण्याची. मी नेहमी उदाहरण देत असतो, आपल्याला दुसऱ्याचा तोंडाचा वास येतो, पण कधी कल्पना कर आपल्या पण तोंडाचा वास येतो. म्हणजे जेवढी घाण त्याच्यामध्ये तेवढी आपल्यामध्ये. पब्लिक टॉयलेटमध्ये जाताना तर पब्लिक टॉयलेटमध्ये दुसऱ्याचा दुर्गंध येतो, आपला पण तेवढाच आहे. सांगण्याचा मुद्दा असा आहे, जेवढे दोष दुसऱ्यामध्ये आहे तेवढे दोष आपल्यामध्ये पण आहे. पण आपण काय केले? ठेके घेतलेले आहेत बिन अपॉइंटमेंटचे दुसऱ्यामध्ये दोष पाहण्याचे. आपण प्रत्येक जण दिवसभरातून इथला असा एक मनुष्य करते की मी दिवसातून कोणा दोष नाही पाहिला, हात वरती करा. मी कोणा दोषच पाहत नाही, एकाचा हात नाही. का? कारण ते इनबिल्ट आपल्यामध्ये मनुष्याने ते डाउनलोड केलेलं आहे. आणि जी वृत्ती आहे द्वेष, काम, क्रोध, लोभ, मद, मात्सर्य, हे मनुष्याला नाही का भावलीसारखं नाचवत राहत आहे.
म्हणून आमचे एक वरिष्ठ ब्रह्मचारी नेहमी सांगतात, गौर गोपाल प्रभू, ते म्हणतात की तुमचा शत्रू बाहेर नाही येतं, तुमचे शत्रू तुमच्या आतमध्ये येतं. ते तुम्हाला नाचवतात आणि तुम्हाला वाटते माझा शत्रू माझे सासू आहे, माझी सून आहे, माझा जावई आहे, माझा मुलगा आहे, माझ्या भाऊबंधके, नातेवाईक, शेजारी पाजारी, सगळे शत्रू. नाही बाबा, शत्रू आतमध्ये भरलेले आहेत. युधिष्ठिर महाराजाला कोणीच शत्रू दिसत नव्हते. का? त्याच्यामध्ये त्या गोष्टी नव्हत्या. आपल्यामध्ये ज्या गोष्टी असतात त्याच आपण गोष्टी दुसऱ्यामध्ये पाहतो. ही आपली भौतिक वृत्ती आहे. म्हणून आपण ही जी भौतिक जगाची द्वंद्व आहे, ह्या द्वंद्वातून बाहेर निघायचं असेल तर दुसरं कोणतं नाही. कपड्यासाठी साबण आहे, फरशीसाठी नाही का फिनेल आहे. प्रत्येक गोष्ट साफ करण्यासाठी काही ना काही कंपन्यांना प्रोडक्शन तयार केलेलं आहे. पण हृदयातली आणि मनातली चेतना दूषित करण्यासाठी दुसरा कोणताही साबण पावडर नाही आपल्याकडे. बरेच लोक म्हणतात, प्रभूजी आम्ही तीर्थयात्रा करून येतो. काय येतो तीर्थयात्रा करून? डुबक्या मारल्या म्हणजे स्वभावात बदल झाला का? व्यवहारामध्ये बदल झाला का? कितीतरी लोक पाहिले तीर्थयात्रा करून आल्या आल्या घरी भांडण करतात. कुठे गेली बाबा तुझी तीर्थयात्रा? काही जण खूप पारायण करतात पण घरी आल्यानंतर 2-3 शिव्या पहिले हाडसाडतात. हे पाहिले मी डोळ्यानं, पाहतोय मी. काय अंधाधुंदी सांगत नाही, मी कथा सांगून मोकळं केलं असतं नाही. म्हणून मनाची मलिनता, आपण अंगाचा मळ काढणं सोपं आहे, पण मनाचा मळ काढणं कठीण आहे. आणि म्हणून मनाचा मळ काढायचा असेल तर आपल्याला भगवत भक्तीशी दुसरा कोणता नाही पर्याय. आमचे गुरु महाराज नेहमी सांगतात, जगाला बदलण्याचा प्रयत्न कधीच करू नका, कारण जग कधीच बदलणार नाही. ना बायको, ना नवरा, ना मुला, ना सासू सासरे, ना भाऊ बंधकी, नाते गोते कोणी बदलणार नाही. आणि आपली अख्खी एनर्जी त्यांना बदलण्यासाठी जातात. पण कधी आपण स्वतःला का बदलत नाही? आणि स्वतःला बदलायचं असेल ते खूप मोठे. आपण ऑलमोस्ट सगळेजण बदलण्याचाच प्रयत्न करतो. दुसरा कसा बदलेल? एक जण मला म्हटलं, प्रभूजी मी याला सहन करतो, त्याला सहन करतो, सगळ्यांना सहन करतो. म्हणलं बाबा, तू जसं दुसऱ्यांना सहन करतो तसे दुसरे सुद्धा तुला तर सहन करतात. बरं, दुसरे सुद्धा आपल्याला सहन करतायत हे आपल्याला कळत नाही. ते म्हणतात कशाला आलो तर हरे कृष्णाला. महाराज लई कान टोचू राहिले. काय करा? वडापाव सोबत मिरची असेल तर मजा येते, मिरची नसेल तर मजा येत नाही ना. तर जेवणामध्ये प्लेटमध्ये नुसते गुलाबजाम दिले आणि तिखट नसलं तर मजा येत नाही. जेवणामध्ये जेवढे आंबट बी लागतंय, मिरची बी लागते, खारट बी लागतंय, जेवणामध्ये जेवढी व्हरायटी असते तेवढी जेवणाला मजा असते. तसं शास्त्राचं जे कडवट वाक्य आहे, भले ते ऐकायला कडू वाटत असेल पण ते हितचिंतक आहे. म्हणून आमचे गुरु महाराज एक वरिष्ठ ब्रह्मचारी सांगतात पंढरपूरचे, ते म्हणतात साधूने आणि डॉक्टरनं कधीच कॉम्प्रोमाइज नाही केलं पाहिजे. डॉक्टरनं जे वाटलं पेशंटला इंजेक्शन दिलं पाहिजे त्याच्या हितासाठी, स्वार्थ नसला पाहिजे. पेशंट काय म्हणेन, त्याला वेदना होतील का, तोंड चोपडा नसला पाहिजे. आणि साधू लोकांना तसं नसलं पाहिजे. साधूनं खरं बोललं पाहिजे. बोललं तर बोललं, नाही बोललं काय फरक पडणार आहे? आग लगे बस्ती में बाबा अपनी मस्ती में. अध्यात्माच्या भक्तीमध्ये साधूने तल्लीनता पाहिजे, दुसऱ्याला नाही सांगायची गरज. साधूला तुमच्याकडून खिशातून पाहिजे असेल मग तो तुमचं तोंड चोपड्याचं काम करेल. तुकाराम महाराज म्हणतात, जे पांडुरंगाला विना सोडून जर कोणी गुणगान करीत असेल ते ब्रह्महत्या समान आहे. म्हणून आपली वाणी आहे ना, ते भौतिक लोकांचं गुणगान, राजकारणी लोकांचं गुणगान, जेने डोनेशन दिले ते गुणगान करण्यासाठी नाही, तर हे तोंड आहे केवळ भगवंताचं गुणगान करण्यासाठी. हरे कृष्णा कृष्ण कृष्ण हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. भगवंताचं आहे. या वाणीतून भगवंताचं केलं पाहिजे. एकनाथ महाराज म्हणतात, हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबला करू नका. हरी बोला हरी चाला व्यर्थ गलबला करू नका, बडबड करू नका. आपण खूप बडबड करतो. सांगण्याचा मुद्दा असा आहे की भौतिक संसारामध्ये जेवढा तुम्ही इंटरेस्ट घेता, जेवढे तुम्ही प्रयत्न करता, तुमच्या जीवनाला कधीच आनंद प्राप्त होऊ शकत नाही. निराशा तुमच्या हातात येणार आहे. किती प्रयत्न करा, 12-12, 16-16 घंटे काम करा, कितीतरी वस्तू जमा करा. ह्या जगातलं सुख म्हणजे आपल्या खुदली असते ना, गुदगुल्या,
लहान मुलाच्या जर गुदगुल्या केला तो हसतो, हा हा. तसं आपण गाडी घेतली, आपल्याला गुदगुली होती, हा गाडी घेतली. बंगला बांधला की लगेच गुदगुल्या. 1 गुंठा 2 गुंठा घेतले की गुदगुल्या. बँकेमध्ये 2 बंडल वाढले की गुदगुल्या. सोन्याचा हार घेतला, नेकलेस घेतली की गुदगुल्या. हा आनंद गुदगुल्यासारखा आहे. नंतर त्या गुदगुल्या बंद झाले की आनंद गेला. नंतर दुसऱ्याकडे पाहायचं आणि यांनी करायचं, माझ्यापेक्षा यालाच भारी आहे. खरं आहे ना का नाही? हा, तर मी ऍक्च्युली गीता घेणार होतो, पण तुमच्या सगळ्याकडे पाहून माझी थीमच बदलली प्रवचनाची. कारण मी ठरवलं होतं गीता प्रॅक्टिकली घेऊया. म्हणलं प्रॅक्टिकली गीता घेण्याच्या अवस्थेमध्ये नाही आहेत लोक. जगातला आनंद कसा आहे? टेम्पररी. आणि किती प्रयत्न करतो, बाप रे बाप. आम्ही काल वैष्णवरती प्रभूंशी 2-3 दिवसापूर्वी चर्चा करीत होतो. मी म्हटलं प्रभूजी, मनुष्याचा एज ॲव्हरेज किती आहे? 60 वर्षे मिनिमम. 60 किंवा 65 70 धरा, त्यातले 40-45 वर्ष गेलेले असतो. आणि तो दिवस रात्र एवढा जमा करतो, एवढा जमा करतो. ॲक्च्युली तो आनंद, त्या वस्तूचा भोग कधी घेणार हो? आणि एक दिवस हार्ट अटॅक आले की सगळं सोडून देतो. मी त्यांना एक उदाहरण दिलं. कधी शेतकरी शेतामध्ये एक शेणकिडा असतो बघा तुम्ही बऱ्याच वेळा, कारण मी खेडेगावचा असल्यामुळं माझा ते लक्ष आहे. तो शेणकिडा काय करतो, जिथे शेण असेल ना तो वास घेत 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 शोधत त्याचा खूप वेळ जातो. दुपारपर्यंत तो शेणापर्यंत पोहोचतो. आणि जसं ते शेणाला पाहिले की त्याला आनंद होतो, आज भेटली बरं फिस्ट म्हणजे मेजवानी भेटली. आणि मग तो काय करतो, हळूहळू आपल्या 2 पुढच्या पायानं ते शेण जमा करतो, थोडं थोडं काढतो आणि काढण्यासाठी खूप प्रयत्न करतो. आणि सगळे प्रयत्न झाल्यानंतर तो छोटासा गोळा तयार करतो. आणि मग गोळा भेटला की त्याला आनंद वाटतो, आता मी एवढा गोळा जमा केला, आता हा गोळा मी काय करेन, सेविंग करेन. आणि मग तो ढकलत तो काय करतो, दुपारपासून तर संध्याकाळपर्यंत, रात्री होईपर्यंत तो आपल्या बिळाजवळ किंवा त्याच्या छिद्राजवळ येतो. आल्यानंतर तो पत्नीला, मुलांना, भाऊबंदकीला सांगतो, अरे बघा मी किती जमा केलंय, गाडी घेतली, बंगला बांधले किंवा 2-3 बिघे वावर घेतलंय. माताजी लोक सोनं घेऊन फिरवतात त्या सगळीकडे, हा बघा बघा मला दाखवत राहतात. ते कशाला घालतात, लोकांनी पाहावं. जसं आमच्या मंदिरात एक पोलीस अधिकारी आला होता. तो असा अमावस्या पौर्णिमेला येत असतो. आला की प्रभूजी हरे कृष्णा, प्रभूजी हरे कृष्णा, प्रभूजी हरे कृष्णा. मला कळच नाही हात असा का दाखवतोय. तर आमचा एक भक्त होता, त्यानं असा मला कोपर मारला. म्हणलं काय रे बाबा? तो मला प्रभूजी त्याच्या हातातलं सोन्याचं कडनं अंगठ्या दाखवतं. म्हणलं मला काय करायचं त्याच्या सोन्याच्या अंगठ्या? प्रभूजी आपल्याला भारी आहे बरं, प्रभूजी देवांना चांगलं केले. आता तू काय चांगलं केलं मला हिस्ट्री माहिती आहे तुझी, पण कुठं म्हणू तुला? नंतर कळालं भाऊ सोन्याचा अंगठ्या दाखवतो मला. म्हणलं हा साहेब तुम्ही लय कमवलंय, तुमच्या हातावरच दिसतंय. म्हणजे तो दाखवत राहतो सगळ्यांना. म्हणून भागवतामध्ये सुखदेव गोस्वामी राजा परीक्षितला म्हणतात की जो मनुष्य आहे तो 7 गोष्टीच्या बाजूला फिरतो. आत्मा, जाया, सुतागारा, पशविना, द्रविण आणि बंधुषू. अख्खं जीवन जर आपण विचार केला ह्या आणि राज्य, ह्या 7 गोष्टीच्या बाजूला फिरते. आत्मा सगळ्यात जास्त कोणावर प्रेम करीत असेल तो स्वतःच्या शरीरावर प्रेम करतो, जास्त प्रेम करतो तो. बघा जीवनात काही बितू द्या, तो पहिले स्वतःचं रक्षण करतो. जसं एक दिवस एक सूनबाई म्हटली, म्हणजे प्रोजे माझं सासूवर लय प्रेम आहे. मला अच्छा, आता सासूच्याकडं चाब्या होतं म्हणून प्रेम होतं. मी तिला एक प्रश्न विचारला, म्हणलं माताजी तुम्ही नदीनं चालला आणि एक बोट आहे आणि बोटमध्ये तुमची सासू, आई आणि तुम्ही बसलेल्या आहेत. आणि बोट बुडत असल्यानंतर बोटीचा एक नेम एक माणूस उतरायचा, कोणाला उतरणार? म्हणे प्रभूजी कोणाला उतरणार, सासूला का आईला? सगळे चेहरेच उतरले बुवा. ज्येष्ठ लोकांना विचारतो, एक साईडला बायको एक साईडला आई आहे, कोणाला उतरणार? हा स्वतः बोटी मारणार. त्या बाईचं चेहराच उतरून गेला. 2 मिनिटात तिचं प्रेमच खाली उतरलं.
आणि खरं प्रेम काय माहिती आहे का? मी गेलो होतो इंद्रनगरमध्ये, 2 सुना, मी सांगितलं आमच्या रेग्युलर प्रवास, 2 सुना खूप रडत होत्या, जीवनभर धड कधी बोलले नाही त्या. आता मला प्रश्न पडला किती शेवटी का प्रेम होईना, पण रडतात बिचार. नंतर कळालं की म्हातारीच्या गळ्यामुळे पुतळ्याच्या माळा आणि बोरमाळा होत्या, त्याच्यामुळं प्रेम दिसत होतं. मुद्दा येऊया, मनोरंजनकडे न जाता आपल्या मुद्द्याकडे यायचं की जगाची वास्तुस्थिती. प्रेम कोणा करतो? आत्मा. आत्मानंतर सेकंड कोण आहे? जाया, पत्नी किंवा पती. सेकंड काय? जाया झाल्यानंतर या दोन्हीच्या गोष्टीमधून सुता. सुता म्हणजे पुत्र जन्माला येतात. त्यांचं बडबड बोलणं, लुडबुड बोलणं, त्यांच्याप्रती आकर्षण होणं, तो टुणूक टुणूक हारणासारखं उड्या मारत राहतो. सगळे बघतात, बघा माझा चिंटा कसा बोलतोय, माझा पिंट्या कसा बोलतोय. सगळं चित मन कार्य त्या बाळाच्या प्रती लागलेलं असतं. त्याला म्हणलं 1 माळा कर, पुढे वेळ आहे, पण त्या हारणाच्या बाजूला फिरत असतो सुता. त्याच्यानंतर या 3 गोष्टी झाली की चौथं गारा. गारा म्हणजे घर. घर आणि घर झाल्यानंतर त्याच्यानंतर द्रविणा. आता हे घर करायचं असेल तर धन लागतं ना, मग तो धन कसं तरी प्रकारे कमवत असतो. आणि मग धन कमवलं की पशुना. पशु म्हणजे व्हेकल. आपण व्हेकल घेतो आणि सगळं केल्यानंतर या सगळ्या गोष्टी जमा केल्या, पत्नी, घर, गाडी, बांगला, सोनं नाणं, द्रविणा, धन लागलं की शेवट बंधुशू. बंधुशू म्हणजे नातेवाईकाला दाखवत असतो, बघा मी किती केलं, मी किती कमवलं, माझ्यामुळं झालं. भगवंत गीतेमध्ये म्हणतात, प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्माने सर्वशा अहंकाराही मूढ आत्मा करता मी ती म्हणते. प्रकृती सगळं करून घेते, पण मूर्ख काय म्हणतो? प्रकृती क्रियमानाने गुन्हे कर्माने अहंकाराही मूढ आत्मा. मूर्ख व्यक्ती म्हणतो मी केलेला आहे. बाबा तू काहीच करत नाही, तुझ्या पहिले प्रकृती चालत होती आणि तुझ्या नंतर चालणार आहे. म्हणून या 7 गोष्टीच्या बाजूला फिरल्यानंतर सांगण्याचा मुद्दा ते शेणकिडापासून आपण जर पाहिलं की आपण सगळं जमा करतो आणि 60-70 वर्षानंतर मृत्यू आल्यानंतर काय झटक्या सगळं सोडायचं असतं. आणि आपल्या हाताला ते शेणकिडा प्रयत्न करतो बिळापासून आतमध्ये घालण्यासाठी, कारण की ढकलत नाही का मोठा गोळा झालेला असतो. आणि जेव्हा मृत्यू येते ना, ते किडा काय करतो? अंधार झाल्यानंतर ते गोळा बाजूला ठेवतो आणि एकटा जातो. तसं आपली वास्तविक स्थिती आहे की आपण खूप मेहनत करतो, कष्ट करतो आणि सगळं कामं केल्यानंतर शेवटी आपल्या हातात काहीच येत नाही. मी माझ्या परिवारातलं ज्वलंत उदाहरण बघितलं. खूप श्रीमंत व्यक्ती, शेवटी जाताना मुलाने त्या म्हाताऱ्याच्या हातातल्या अंगठ्या सुद्धा काढून घेतल्या. आपण पाहतोय, ऐकतोय, पण आपल्याला पश्यनी न पश्यती, आपल्याला फरक पाहून न पाहिल्यासारखं करतं. आपल्याला वाटतं की सगळे मरणार आहे, मीच जिवंत राहणार आहे. म्हणून हे सगळं सांगण्याचा उद्देश आहे की आपण जी गोष्ट आपल्या सोबत येणार नाहीये त्यासाठी प्रयत्न करतो, पण जी गोष्ट सोबत येणार आहे त्याच्यासाठी काहीच करत नाही. जी गोष्ट सोबत येणार आहे ती करत नाही, जी येणार नाही त्यासाठी मरमर करतो, प्रयत्न करतो. मग कधीतरी विचार करा आपल्या जीवनामध्ये 60-70 वर्षे मी खूप केलं. एकांतात बसा आणि विचार करा, माझ्यासोबत कोण येणार आहे, मी काय घेऊन जाऊ शकणार आहे, माझ्या जीवनाचा उद्देश काय. दुर्लभ मानुष देह देहिनाम क्षणभंगुर तत्रापि दुर्लभ मन्ये. तत्र दुर्लभ आहे म्हणणे वैकुंठ प्रिय दर्शनम. या वैकुंठ प्रिय वैकुंठनाथ भगवान विष्णू हरी यांना प्रिय दर्शन झालं पाहिजे. आपण दूरदर्शन पाहतो, व्हॉट्सअप फेसबुकचं दर्शन घेतो, पण भगवान हरीचं दर्शन कधी घेतोत का? कधी पांडुरंगाला विठ्ठलाला म्हणतात का, पांडुरंगा विठ्ठला तुम्ही माझेत आणि मी तुमचा आहे. ह्या जगातलं ब्लड रिलेशन त्यांना आपलं म्हणणं सोपं आहे, आपण त्यांना म्हणणं सोपं आहे, ते आपलं म्हणणं सोपं आहे. पण कधी कृष्णाला, विठ्ठलाला, रामाला म्हटले का, हे राम, हे कृष्ण, हे गोविंद, हे मधुसूदन तुम्ही माझेत, मी तुमचा आहे? कधी म्हणतात का माय बापांना? का म्हणत नाहीत? कारण आपण भगवंतावर कधी प्रेमच करत नाहीत. आणि कधीतरी तुम्ही म्हणतात माझं याच्यावर प्रेम आहे. ऑनेस्टली खरंच कोणाचं प्रेम आहे? आपले प्रेम कशावर आधारित आहे माहिती आहे? वस्तू चांगल्या दिल्या घेतल्या की प्रेम आहे. वस्तूमध्ये कमी जास्त झालं रे झालं की प्रेमामध्ये विसंतुष्टी येते.
इथं कदाचित भगूरमध्ये नसल. तुमचं प्रेम निस्वार्थ दिसतंय म्हणून चेहरा काहीच भाव नाही. आहे की नाही? वस्तू राहते, चांगल्या वस्तू दिसल्या की प्रेम, वस्तूमध्ये कमी जास्त झाले की प्रेम कमी होऊन जाते. कधीतरी म्हणा, विचारा, लोक मला म्हणतात प्रभूजी माझं याच्यावर लय प्रेम आहे. अच्छा, त्याचं बी लय माझ्यावर प्रेम आहे. प्रेम नाही भाऊ, एक कुण्याकाला खाजोखाजीच आहे प्रेम. पण हा विचार करायचा, माझं याच्यावर प्रेम आहे, तो गेल्यानंतर मी जाणार आहे का त्यांच्यासोबत? जाणार आहे का? त्याचं माझ्यावर प्रेम आहे, त्याचं माझ्यावर प्रेम आहे, मी गेल्यानंतर कोण येणार आहे माझ्यासोबत? अरे आई सुद्धा जात नाही बाळासोबत, ज्याला जन्म दिला आहे. बहीण भावंड सुद्धा जात नाही, आई वडील कोणी कोणाचं जात नाही. सगळ्यात जास्त प्रेम करतो तो शरीरावर करतो. म्हणून सांगण्याचा मुद्दा असा आहे, ह्या जगातलं जे वास्तविक आहे आपलं म्हणजे भातुकलीचा खेळ आहे. 60-70 वर्षासाठी आपल्या आजी आजोबांनी ते खेळ खेळला, आपले आई वडील आपले खेळ खेळतायत, आपण खेळ खेळतोय, आपल्यानंतर आपले मुलं खेळ खेळतायत. सगळं डोंबऱ्याचा खेळ चालू आहे. पण यासाठी आपण कधी स्वतःला जगत नाही, आणि परिवारासाठी जगत नाहीत, न स्वतःच्या हेल्थसाठी वेळ देत नाही, न अध्यात्म करीत नाहीत. म्हणून अध्यात्म म्हणजे 4 गोष्टीचं बॅलन्स असलं पाहिजे. पहिली गोष्ट म्हणजे तुम्ही स्वतःच्या परिवाराला वेळ द्या. पत्नी, मुलं, बाळं, आई वडील, बहीण भावंड, जे कोणी संबंध असतील त्याच्यामध्ये 2 गोष्टी करा, लव आणि केअरिंग करा. खरं प्रेमाची व्याख्या काय माहिती आहे का? अपेक्षारहित सहन करणे आणि क्षमा करणे, याला खरं प्रेम म्हणतात. आणि 40-50 वर्षामध्ये कोण कधी मृत्यू होऊन कोणाचा माहीत नाही. मनामध्ये ईर्ष्या, द्वेष, कपट सोडून द्या, त्याच्याप्रती दुर्लक्ष करा. माणसं सांभाळा जीवनामध्ये. वस्तू येत राहतील, जात राहतील, वस्तू कमवू आपण आपल्या जीवनामध्ये, पण जीवनात गेलेले माणसं नाही कमवू शकत. म्हणून कोणी कसं काय असे ना, जेवढे लोक आपल्याला सहन करतात ना, आपण लोकांना सहन करतो ना, तेवढे लोक आपल्याला सहन करतात. म्हणून याच्यासाठी एकच करा, लोकांना सांभाळा, प्रेम करा, अपेक्षा ठेवू नका. त्रास झाला तरी सहन करा, हरकत नाही, चल. आणि यासाठी एक मंत्र सांगू का तुम्हाला? पाठ करता का तुम्ही? चांगले संबंधासाठी ओम इग्नोराय नमः. काय? ओम इग्नोर या शब्दाचा अर्थ दुर्लक्ष करा मराठीमध्ये. किंवा मंत्र आणला. इग्नोर म्हणजे दुर्लक्ष करीत चला. जेवढं आपण घाण सवय प्रत्येक गोष्टीत इन्व्हॉल्व करणे, नुसतं सारखं वारंवार कोण काय, अरे सोडून दे ना, कशाला एवढं हे करतोय. पहिली गोष्ट परिवाराला सांभाळा, कारण की माणसं पुन्हा येत नाहीत मायबापानं. आपण सगळं आई बाप या जगातली A to Z गोष्ट कमवू शकतो. आई वडील, बहीण भावंड, भाऊजी, पुतणे, नातू गोतू, काही असं त्याचा स्वभाव कसा काय असे ना, प्रेम करीत चला, दुर्लक्ष करीत चला. हा पहिली गोष्ट. दुसरी गोष्ट भगवद्गीता सांगते आपल्याला. भगवद्गीतेमध्ये हे सगळे प्रिन्सिपल आहेत. मी माझं स्वतःचं काही सांगत नाही, खाली भाषा माझी आहे. दुसरी गोष्ट म्हणजे स्वतःच्या स्वास्थ्याला वेळ द्या. मरमर करू नका. तुम्ही किती केलं, काही केलं, आजारी पडल्यानंतर हॉस्पिटलमध्ये सलाईन तुम्हालाच घ्यावा लागते. ज्यासाठी तुम्ही मरमर केली ना, एक सुद्धा सलाईन वाटून नाही घेऊ शकत. मी पाहिलंय डोळ्यानं. बायको सुद्धा घेऊ शकत नाही. बंडल घ्यायला आहे, पण सलाईन घ्यायला तुम्ही. डोळ्यानं पाहिलंय. मी काही टीका करत नाही, वृत्ती सांगतोय. जड चाललंय का प्रवचन? नाही ना? तर बायको आजारी पडू द्या, नवरा म्हणतो लय प्रेम आहे, सलाईन घे ना, तूच घे. ही जगातली स्थिती आहे. म्हणून स्वास्थ्य सांभाळा. ही दुसरी गोष्ट. वेळ द्या, टायमावर झोपा, टायमावर खा, जाऊ द्या. दुनिया जळू तिकडे, काय जळायचं, आपल्या दुनियात जगलं पाहिजे. अध्यात्माचं. तिसरी गोष्ट अध्यात्म करा. अध्यात्म उथाळ मात्याचं नका करू. रात्रभर वाडाभर गायन, सकाळी पावता काहीच नाही. लोक येतात, अरे नदीच्या अरे लय भारी कार्यक्रम झाला, लय बाबा लोक आले. मग तुझ्या जीवनात काय? अध्यात्म म्हणजे आत्मसात करा. तुम्ही दारू पिणारे असते, नुसत्या वरचीवर गुळण्या मारल्या ना,
त्यांना 10 जरी बॉटल्या संपवल्या ना, नशा नाही येणार. नशा कधी येईल? एक बॉटल का देशी, त्याला देशभक्त म्हणतात किंवा देशप्रेमी म्हणतात. हां, एक टाकली ना आतमध्ये, लगेच नागिणची डुलायला लागते ती. हां, का बरं? ती दारू आतमध्ये गेल्यानंतर नशा ती वरचेवर गुळण्या मारल्या येत नाही. तसं अध्यात्म म्हणजे स्वतः आत्मसात करा आणि स्वतःला अनुभव करा की अध्यात्माचा अनुभव घ्या. आणि ते अध्यात्म अनुभव कधी घेता तुम्ही? जेव्हा प्रामाणिकपणे प्रॅक्टिस करता. कोणत्या गोष्टीची प्रॅक्टिस करता? मी सांगतो म्हणून अजिबात करू नका. तुकाराम महाराज म्हणतात, ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, आदी शंकराचार्य म्हणतात, रामानुजाचार्य म्हणतात, मध्वाचार्य म्हणतात, साधू संतांनी नाही का भरपूर सांगितलेलं आहे. पण आपलं काय झालंय? प्रवचन करणारे, कीर्तन करणारे मेले, पण ऐकणारे सुधारले नाही. अजिबात नाही. कारण की श्रोताला मनोरंजन लागतं आणि बाबाला पाकिट लागतंय. दोघं तिकडं लागू. म्हणून भले माझं शब्द कडवट असेल, अध्यात्म मग आत्मसात करा. आणि त्याला 3 गोष्टी करायच्या. कोणत्या? गीता भागवत करते श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुम्ही सगळेजण हिंदू आहेत ना? याच्यामध्ये हिंदू आहेत ना? खरं? किती लोकांनी गीता वाचली? हात वरती करा. भागवत वाचलं, रामायण, महाभारत. शरीर सुटण्याच्या पहिले विचार करायचा, मी हिंदू आहे, स्वतःला माझे ग्रंथ काय आहेत मी वाचले पाहिजे. आणि तुम्ही म्हणता मी नंतर वाचेल, नाही, काही गॅरंटी नाही. आता राहिलेले 15-20 वर्ष आहेत ना, मी असं म्हणत नाही घरदार सोडून हरिद्वार चलो. हां, लोक म्हणतात प्रभूजी तुमचं तर बरं आहे भाऊ, मंदिरातच राहतात, तुम्हाला काय नाही. आवड असली की सवड निघते. आपण IPL चे मॅच वेळ काढून बघतो. गावचं धुणं धुवायचं असेल तरी वेळ काढून गप्पा मारतो. पण ग्रंथ वाचायचे म्हटले की आवड नसते. अरे लोक नुसते कपड्यामधून गुंडाळून ठेवतात. एक तर गेल्यानंतर लोक वाचतात, जिवंत कोणीच वाचत नाही. आणि मग लोक गेल्यानंतर या महाराज तुमचीच वाट बघतो, कशाला? ग्रंथ वाचा. भाऊ ठेके आम्हीच घेतले का सगळे? भगवान कृष्णाने अर्जुनाला का सांगितली गीता माहिती आहे? का सांगितली? कारण कलियुगातले लोक आहेत ना, आपल्यासारखे कारण नको द्यायला. लोक म्हणतात म्हाताऱ्या लोकांसाठी आहे. अर्जुन म्हातारा होता का? यंग होता. लोक गीता वैरागी लोकांसाठी आहे. भगवे कपडे घातलेत ना, तुम्हाला काही कामं धंदे नाही, तुमच्यासाठी नाही. अर्जुन वैरागी होता, 4 बायका होता आणि 10 लेकरं होते. ग्रस्ताला सांगितली. तिसरं गीता कुठं सांगितली? रणभूमीवर सांगितली. वेळ कुठे? रणभूमीमध्ये भगवान कृष्णाने 700 श्लोक 18 अध्याय याच्यामध्ये ईश्वर, जीव, काळ, कर्म आणि प्रकृतीचं वर्णन केलेलं आहे. ह्या 700 श्लोक 18 अध्यायामध्ये आपल्या जीवनाचं मॅन्युअल कार्ड दिलेलं आहे. ज्याप्रमाणे तुम्ही वॉशिंग मशीन घेतात, फ्रीज घेतात, TV घेतात, त्याबरोबर एक मॅन्युअल कार्ड येत आहे. आणि तुम्ही वॉशिंग मशीन आणली आणि मॅन्युअल कार्ड नाही फेकून दिलं आणि वॉशिंग मशीन हाताळण्याचा प्रयत्न करता, तर तुम्हाला ती चांगली सर्व्हिस नाही देणार ते, का तुम्ही मॅन्युअल कार्ड फेकून दिले. पण त्या मॅन्युअल कार्डनुसार जर तुम्ही ती वॉशिंग मशीन जर हाताळली तर तुम्हाला ती चांगली सर्व्हिस देऊ शकते. त्याच प्रकारे गीता, भागवत, रामायण, महाभारत कशासाठी? आपल्या जीवनाचं मॅन्युअल कार्ड आहे. नुसतं कपड्यामध्ये गुंडाळून ठेवलं आणि भौतिक जीवनामध्ये ट्राय करता आनंदी सुखी होण्याचा, तर जीवनामध्ये कधीच सुखी आनंदी होऊ शकत नाही. कारण आपण मॅन्युअल कार्ड ठेवून दिलेलं आहे. तुम्हाला सुखी, समाधानी, आनंदी व्हायचं असेल तर एक ग्रंथ काढा, वाचा आणि ते पालन करा. मी असं म्हणत नाही की तुम्ही खूप पारण करा. पारण करणारे झाले, पुढे पाठ मागे सपाट. कोण? ज्ञानेश्वर माऊली म्हणतात एक तरी ओवी अनुभवावी, म्हणजे त्याचा अनुभव करा. एक गीतेचा एकच पान वाचा, एकच श्लोक वाचा आणि त्याला मनन करा. 3 गोष्टी असल्या पाहिजे: थिंकिंग, फिलिंग आणि विलिंग. थिंकिंग म्हणजे विचार करा, फिलिंग म्हणजे अनुभव करा आणि विलिंग म्हणजे काय? व्यक्त करा. लोकांना सांगा जे वाचलं ते. तुम्ही म्हणता कसं का अनुभव याचा? जर व्हॉट्सअपमध्ये एखाद्यानं SMS केलं ना, गर्लफ्रेंड बॉयफ्रेंडनं, त्यांना थिंकिंग येते, अरे काय विचार करते. फिलिंग,
तिच्या शब्दानुसार फिलिंग येते आणि विलिंग म्हणजे तो बडबड करतो, ती असो का तो असो. एक साधारण SMS द्वारे लोकाला थिंकिंग फिलिंग येते का आपलंच आहे, तर ग्रंथ वाचताना सुद्धा तीच थिंकिंग फिलिंग. कारण जेव्हा संस्कृतचे श्लोक वाचतात ना, आपल्याला भगवान कृष्णाची फिलिंग आली पाहिजे. भगवान कृष्ण माझ्याशी बोलतायत. आणि विलिंग म्हणजे कृष्णाचं जसं तसं वाक्य लोकांना सांगायचं. जेव्हा तुम्ही तात्पर्य वाचतात, ज्या संतांचं तात्पर्य वाचतात, त्या संतांचा अनुभव आला पाहिजे की हे संत मला व्यक्तिगत गोष्टी सांगतायत, माझ्याशी बोलतायत, मला सांगतायत की बाबा तू हे कर तुझ्या जीवनामध्ये. म्हणून मी जेव्हा गाथा वाचत होतो, पोरो शांत बसा रे, गाथा वाचत होतो, मी कोणतेही ग्रंथ वाचताना वरचीवर वाचत नाही. मी असं विचार करतो की संत मला सांगतायत की तुला हे गरजेचं आहे, लोकांसाठी नाही आहे. ही लाईन, हे शब्द हे माझ्यासाठी आहे. आणि त्याने घसा कोरडा करू सांगितलेलं आहे, विनवलं आहे आपल्याला, की आपल्याला विनंती केली, मायबापांनो त्या अध्यात्माला, भक्तीला गांभीर्याने घ्या, याला प्रामाणिकपणे पालन करा, ज्यामुळे तुमच्या जीवनाचा उद्धार होईल, तुम्हाला आनंद प्राप्त होईल. म्हणून आपल्या जीवनामध्ये 3च गोष्टी करा. गीता वाचा, आजपासून वचन घ्या. मी झोपण्याच्या पहिले 5 मिनिटं भगवंतासाठी, आमच्या रेग्युलर भक्तांना सांगत असतो मी, सकाळचा टाईम भगवान विठ्ठलासाठी, दुपारचा टाईम तुमच्या वर्कसाठी आणि संध्याकाळचा वेळ तुमच्या फॅमिलीसाठी असला पाहिजे. वाक्य एकदा रिपीट राहील. सकाळचा टाईम भगवंतासाठी, दिवसभराचा टाईम वर्कसाठी आणि संध्याकाळी आल्यानंतर मोबाईलचा डबडा बाजूला ठेवा. काही कचरा पाहू नका. माझ्याकडे आहे पण मी कामापुरत आहे. माझ्या आश्रममध्ये येतात तर सगळ्यात जास्त माझे मित्र न भांडणारे पुस्तकं आहेत. तर हे आपण जीवन केलं पाहिजे. असं जीवन जगतात ना तुम्ही. गीता भागवतानुसार आमच्या मंदिरामध्ये IIT MTech BTech झालेले साधू आहेत. IIT नाही बरं, MTech BTech IIT झालेले आहेत. त्यांनी आपलं सर्वस्व जीवन भगवत भक्तीसाठी दिलेले, त्यांना तो आनंद प्राप्त झालेला आहे, ते सुख प्राप्त झालेले आहे, जे भौतिक गोष्टीतून आणि वस्तूतून आणि व्यक्तीतून नाही भेटत, ते सुख भगवंताच्या भक्तीतून भेटतंय. म्हणून सांगण्याचा मुद्दा एकच आहे शेवटच्या 2 मिनिटांमध्ये, की आपण शरीर सुटण्याच्या पहिले गीताचं वाचन करा, भागवत वाचा. भागवत वाचायला काही नियम नाही. आपल्या लोकांना नाही का, जे लेफ्टिस्ट विचाराचे लोक आहेत ना, मनात भीत्या घालून ठेवल्या, घरात ग्रंथ ठेवले की भांडण होतात, युद्ध होतंय, घरात कल. अजिबात नाही. शास्त्रामध्ये कुठं नाही. 12 वर्ष अभ्यास केला. हे म्हणलं हे प्रश्नाचं उत्तर कुठं आहे. आमच्या वरिष्ठांना विचारलं, ते म्हणले एकच आहे, लोकांनी हिंदू धर्माने जेवढं ग्रंथापासून दूर राहिला तेवढा नास्तिक बनतो. आणि तुमच्या मनामध्ये भीत्या घालून दिल्या, हे केलं की असं होईल, ते केलं. भीतीनं तुम्ही देवापाशी येत नाही. अरे ग्रंथांमध्ये असं कुठं सांगितलं नाही की अरे बिना रामायण महाभारताचे भांडणं का कमी घरात होतात का? होतात ना. पण ते ग्रंथ ठेवा. ग्रंथ ठेवल्यानंतर ग्रंथ नव्हे, हा श्रीकृष्ण आहे, साक्षात भगवंत आहेत. म्हणून गीता भागवत वाचा आणि भगवंताच्या नावाचा जप करा. रामकृष्ण हरा गोविंद गोपाल मधुसूदन पद्मनाभ नारायण नाम नामकारी बहुधा निज सर्व शक्ती. चैतन्य महाप्रभू म्हणतात की भगवंताच्या प्रत्येक नावामध्ये तेवढीच ताकद आहे जी तुम्हाला नाही का भगवत प्राप्ती कर. हरेर नाम हरेर नाम केवलम कलो नास्तेव 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 गती अन्यरथा. कलियुगामध्ये भगवत प्राप्ती करायचं असेल तर दुसरा कोणतं साधन नाहीये. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पाठांतर आहे पण कोण जप करतंय. म्हणून 5 मिनिटं 10 मिनिटं काढा आणि जप केल्यानंतर तुकाराम महाराज म्हणतात, काय म्हणतात, नामकीर्तन साधन पै सोपे जळतील पापे जन्मांतरीचे न लागे सावेसे जन जावे वनंतरा. मनात जाण्याची गरज नाही. काय होतंय, सुखे येतो घरा नारायण. भगवान नारायण सुख घरात येत आहे. सुखासाठी तुम्हाला धावण्याची गरज नाहीये. आता मी मुंबईला गेलो, साऊथ बॉम्बेला माझे प्रवचन होते. अशा 5 ठिकाणी. एक मी 57व्या मजल्यावर नाही का प्रवचन होतं माझं. पहिल्यांदा गेलो. ते फ्लॅट कमीत कमी 26 करोडचा फ्लॅट होता. ते मला दाखवत होतं प्रभूजी हे ते. मला शॉक लागला की अरे एवढं महागडं. आणि जिंदगीत पहिल्यांदा गेलो होतो ना, वरतून बिल्डिंग पाहत होतो.
पण ते माताजी त्यांचे दोन्ही मुलं अमेरिकेत आहेत आणि त्या मंत्रालयामध्ये अधिकारी आहेत मोठ्या. बऱ्याच दिवसात ते यूट्यूबचे प्रवचन ऐकतात. तर त्यांनी माझं प्रवचन ठेवल्यानंतर माझा कार्यक्रम दुसऱ्या दिवशी होता. आदल्या दिवशी मला भेटल्या, म्हणे प्रभूजी तुम्ही आनंदी लोक आहेत. म्हणलं का हो माताजी, तुमचं तर एवढं मोठं घर आहे, मोठी गाडी आहे, तुमच्याकडे सगळ्या गोष्टी. म्हणे प्रभूजी ह्या वस्तू आहेत ना, जीवन चालवायला आनंद द्यायला नाही येतात. काय वाक्य आहे त्यांचं? जीवन चालवायला आहे, आनंदाला नाही येत. तुमच्याकडे काही नाही पण आनंदी आहेत. म्हणजे प्रभूजी रात्री 3-3 वाजेपर्यंत मला झोप येत नाही आणि मी तुम्हाला पाहते 2-3 दिवसापासून. पहिल्यांदा भीती वाटली, कारण माझी जी रूम होती ना ती काचाच्या बाजूला होती आणि 57 मजल्यानंतर पाहिलं का रे काच नको पडायला. पण ती म्हणली तुम्ही 2 मिनिटात झोपतात. माताजी म्हणलं मी भूतकाळाचा विचार करत नाही, भविष्याची चिंता करत नाही, म्हणून सुखी झोपतो. एक मनात आलं की माणसाकडे सगळं काही आहे पण आनंदी नाही आणि आपण प्रयत्न करतो याच्यासारखं होण्यासाठी. आणि लोक घासा कोरडून संत सांगतात सुखी याच्यात आहे, पण आपण प्रयत्न करत नाहीत. म्हणून शेवटची कथा सांगतो आणि 2 उदाहरण देऊन प्रवचनाला एंड करतो. अजून नंतर बी भरपूर कार्यक्रम आहेत. एकच सांगण्याचा मुद्दा आहे, भगवत नामाचा महिमा. एक शेवटचं उदाहरण आहे, मला हे उदाहरण खूप आवडतं. लव्ह मॅरेज आणि अरेंज मॅरेज. तुम्हाला कुठून आलं उदाहरण? आवडतं ना असं. लव्ह मॅरेज म्हणजे अरेंज मॅरेजमध्ये मुलगी आहे ना, जेव्हा सासरला जाते जोरजोरात रडते ती. सासू सासरे नवरे देर कसा असेल माहीत नाही. पण लव्ह मॅरेजवाली नाही का आनंद आहे, पप्पा चालले बाकी बिल भरून घ्या. तसंच आपलं जीवन आहे. जीवनभर भगवंताला प्रेम करताना जेव्हा शरीर सोडायची वेळ येईल ना, लव्ह मॅरेज केले भगवंताशी तर दुःख नाही होणार. तुकाराम महाराजांनी लव्ह मॅरेज केलेले आणि आपण अरेंज मॅरेजवाले. थोडा रिपोर्ट आला रे आला की आपण हादरून जातो. कारण अरेंज मॅरेज आहे ना आपलं, बळजबरी हाणून मारून मुटकून देवदेव करतो. आपण सिजनेबल भक्त आहे. 1 महिना श्रावण बाकी महिने रावण. हां, 1 महिना आणि बाकी महिने असे कोंबडे खातात, असे बकरे खातात. त्यांना बी टेन्शन आहे की देव का भगत आहे हा. काय तुम्ही लोकाला तुम्हाला 1 महिना श्रावण धरलं म्हणजे तुम्हाला देव प्रसन्न होतं का? देव म्हणे लय भामटा आहे हा. नाही, याला म्हणतात ना भगवंतावर प्रेम करा. गीतेमध्ये 4 प्रकारचे लोक आहेत. एक भीतीपोटी जाणारा, एक कर्तव्यापोटी जाणारा, एक काही अपेक्षेने जाणारा आणि भगवंताला 4था आढळतो व्यक्ती आवडतो तर प्रेमापोटी येणारा. भगवंताकडे जाताना भीतीपोटी जाऊ नका, कर्तव्य म्हणून नका जाऊ, काय अपेक्षा म्हणून नका जाऊ. आपल्याकडे देवदेव करणारे कसे आहेत? आवळा द्यायचा आणि भोपळा मागायचा. काय द्यायचा? आवळा द्यायचा. हां, हे उपास तापास डिपार्टमेंटले जोरात आहे. कशासाठी? भोपळा पाहिजे म्हणून. म्हणून भगवंतावर प्रेम करा आणि याच्यासाठी भगवंताला प्रेम करण्याचा साधा सोपा मार्ग आहे भगवत नाव. भगवान रामचंद्र जेव्हा दंडकारण्यातून प्रवास करीत असताना दंडकारण्यामध्ये त्यांच्या पादुका भरताने काढून घेतल्या होत्या आणि भगवान प्रभू रामचंद्र अनवनी पायाने दंडकारण्यामध्ये फिरत असताना सीतामाई पुढे होती, लक्ष्मण मागे होते आणि भगवंत मधामध्ये होते. का बरं? आचार्य सांगतात किंवा जेव्हा जंगल येत आहे तर लक्ष्मणजी पुढे जाऊन रस्ता साफ करतात सीता आणि रामासाठी. जेव्हा सपाट जमीन येते तर भगवंत काय करतात? सीतेला पुढे करतात, राम मागे असताना लक्ष्मण मागे ठेवतात. का? सीतेला नाही का? पण सीता पुढे का चालते? माझ्या प्रभू रामचंद्राच्या पायात खड्याने काटे टोचाय नको पुढे जात होते. पण भगवंत लक्ष्मणजी काय विचार की सीता आणि रामासाठी मी किती सेवा करेन. आणि भगवंत काय विचार करत होते? जेव्हा संकट यायचे तर भगवंत काय करायचे? सीतेला आणि लक्ष्मणाला मागे ठेवायचे आणि संकटाला पुढे जायचे. आणि जेव्हा साधू संतांचा आश्रम यायचा तर भगवंत काय करायचे? एकदम मागे जायचे आणि सीताला आणि लक्ष्मणाला पुढे करायचे. का बरं? ज्या साधू संतांची कृपा आहे ते माझ्या सीतेवर आणि माझ्या लक्ष्मणावर पडावं म्हणून ते पुढे करायचे. याला म्हणतात प्रेमाची खरी. एकूण एका लव आणि केरे. असे भगवान रामचंद्र
जेव्हा दंडकारण्यात फिरत असताना एक वटवृक्षाखाली झोपलेले होते आणि झोपल्यानंतर तिथे आपलं डोकं त्या बुडाला ठेवलं आणि कुशाग्रस गवतावर आणि कुशाग्रस खूप टोचतंय बरं. अशावर भगवंत पहुडले, झोपले, योग निद्रामध्ये लागले. असे सुंदर नयन, भगवंताचं सौंदर्य. महर्षी वाल्मिकी कितीतरी सुंदर श्लोकामध्ये म्हणतात की भगवंताचं सौंदर्य 1% पाण्यासारखं आहे. म्हणून ते सौंदर्य संतांनीच पाहिले. रूप पाहता लोचनी सुख झाले व साधनी. त्याने भगवंताच्या रूपामध्ये आनंद आणि सुख प्राप्त केलेलं आहे. आपल्या रूपामध्ये स्वाद नाही. आपण 2 मिनिटं दर्शन घेतलं की तेवढ्या स्पीडमध्ये बाहेर लागतो, असं वाटतं कुत्रं मागं लागलं काय. नाही, भगवंताचं रूप पाहिलं पाहिजे. असे भगवंत जेव्हा झोपलेले होते तेव्हा सीतामाई भगवंताचे पाय दाबू लागली, सेवा करू लागली. सेवा करीत असताना पाय दाबत 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 सीतामाई भगवंताच्या तळपायाकडे जाते. भगवंताचे तळपाये एका गुलाबाच्या पाकळीप्रमाणे नाजूक, त्याच्यापेक्षाही नाजूक. महर्षी वाल्मिकी आणि कंबस्वामी आणि गोविंदराजे त्यांच्या टीकेमध्ये वर्णन करतात की कमळाचे जे पांकड्या असतात ना, त्याच्यावर जरी भगवान रामचंद्राचा पाय ठेवला ना, ते सुद्धा भगवंताला टोचत होतं. एवढे भगवंताचे चरणकमल नाजूक आणि कोमल होते. आणि ते कसे होते? गुलाबी कलर सारखे होते. सुंदर चरणकमल असे भगवंताचे. आणि त्या सुंदर चरणकमलामध्ये असंख्य काटे मोडलेले होते, खडे टोचलेले होते. जेव्हा हे दृश्य सीतामाई पाहते आणि तिच्या डोळ्यातून अश्रूच्या धारा वाहून ती भगवंताच्या चरणकमलाचा अभिषेक करू लागली. आचार्य महर्षी वाल्मिकी वर्णन करतात की जेव्हा जीवनामध्ये दुःख होतंय तेव्हा गरम अश्रू येतात आणि जेव्हा जीवनामध्ये आनंद होतो तेव्हा थंड अश्रू येतात. अशा सीतामाईने का बरं रडू लागली? विचार करू लागली की अयोध्याचं सर्वाम राज्य आपल्या आईच्या सांगण्यावरून सगळं सोडलं आणि एक वटवृक्षाखाली झोपलेले भगवंत आणि असंख्य पायात काटे मोडलेले. जेव्हा हे दृश्य पाहती ती विचार करते, ती प्रभू आणि आपल्या वेदना आणि आपलं क्रंदन धाय मोकळून नाही का ती रडू लागली भगवंतासाठी. रडत असताना त्याच वेळेस सीतामाई भगवंताचा एक काटा काढण्याचा प्रयत्न करते. जसा काटा काढते त्यावेळेस भगवंत उठतात. काय करते सीते? भगवंता तुमच्या चरण कमलामध्ये काटा मोडलेला आहे तर काढण्याचा प्रयत्न करते. भगवंत म्हणतात नको सीते, ज्या काट्याने माझा चरण कमलाचा आश्रय घेतला, भले तो मला वेदना देत असेल पण त्या काट्यानं माझ्या चरण कमलाचा आश्रय घेतलाय. सीते नको काढू. महर्षी वाल्मिकी म्हणतात या जगामध्ये कोणी दया आणि कृपाळू जर व्यक्ती कोणी असेल आणि जे प्रेम असेल ते भगवंताचं आहे, माझ्या पांडुरंगाचं आहे, माझ्या कृष्णाचं आहे. की जे भगवंत काट्याचा त्याग करत नाहीत त्या भगवंताला म्हटले हे राम, हे कृष्ण, हे विठ्ठल, हे गोविंद, तुम्ही माझेत आणि मी तुमचा आहे. ते भगवंत आपला त्याग करतील का मायबापांनो? करतील का? मग आपण कधी म्हणणार का हे पांडुरंगा, हे कृष्णा, तुम्ही माझे आणि मी तुमचा आहे? ते कसे दिसेल? म्हणून नाही चालणार. जेव्हा आपण त्यांच्या आचार्य महर्षी वाल्मिकी म्हणतात की भगवंताला आवडायचं असेल, आपलंसं करायचं असेल, त्याच्याप्रती प्रेम व्यक्त करायचं असेल तर त्यांच्या नावाचा जप करा. आणि हे जप जेव्हा तुम्ही करता तेव्हा तुम्हाला ती प्रेमाची खरी आनंद आणि आपलंसं करण्याचा साधा सोपा मार्ग आहे. म्हणून येणाऱ्या 3 दिवसामध्ये हरे कृष्ण महामहोत्सव याच्यासाठीच आहे की तुमची कृष्ण चेतना, भगवत चेतना विकसित करण्याचा हा महोत्सव आहे. म्हणून तुम्ही तुमच्या चेतनाला विकसित करा, आनंद प्राप्त करा आणि भगवंताला प्राप्त करून आपलं जीवन सुखी समाधानी आनंद प्राप्त करा आणि भगवंत नावाचा जप करा. 5 मिनिटं घ्या, 10 मिनिटं घ्या, जप करा. आणि जप कोणता करता? हरिनामाचा. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे. गोपाल कृष्ण भगवान की जय. श्री श्री राधा मदन गोपाल ललिता देवी विशाखा देवी की जय. जगद्गुरु शिल
प्रभुपाद की जय, संत शिरोमणी तुकाराम महाराज की जय. जय जय श्री राधे श्याम. जोरात जय जय श्री राधे श्याम. जय जय श्री राधे श्याम. थँक्यू व्हेरी मच. हरे कृष्ण. आता याच्यानंतर मेन फिस्ट असणारे आमचे सुप्रसिद्ध गायक मुकुंदरस प्रभू आणि आमच्या भारतीय आपला भक्तिदेवी माताजी असे दिग्गज लोक आलेले आहेत आता भजनाला. तर कीर्तन होईल आणि